यश पवार ना. यश पवार. ज्या वेळेला पुढचा चेंडू याही वेळेला डॉट बॉल पाहायला गावतोय. सातत्याने डॉट वरती डॉट फेकले जात आहे ते मात्र यश पवारच्या माध्यमातून यवारात आणि गाठवलेचे पवार यावेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत आणि यश पवार कमाल धमालाची गोलंदाजी करताना पाहायला गावतोय. सातत्याने डॉट बॉल फेकले जात आहेत. हरबाज याला काही चेंडू समजत नाहीये. जिगरबाज हरबाज आज थोडासा कमी पडताना पाहायला गावतोय परंतु जिगरबाज हरबाजचा जिगरा आज काही दिसत नाहीये. कमबॅक करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. यश पवार इनफॉर्म गोलंदाजी करताना पाहायला गावतोय. जर कालच्या दिवसाचा विचार केला तर त्याच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला गावलं होतं आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा कमाल धमाल करताना पाहायला गावतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू याही वेळेला सुरेख गोलंदाजी डॉट वरती डॉट. ते म्हणतात ना पावडर लावण्यात बाजार होऊ लागलो. जर बाजार करूच असत तर पावडर लावण्यात जास्त वेळ खर्च करू नका आणि जर मोठे फटके उभारायचे असतील तर या मॅच मध्ये चेंडू संपवू नका. चेंडू संपवून चालणार नाहीये. प्रयत्न सातत्याने करणं गरजेचं आहे. मोठे प्रहार करावे लागतील कारण मॅच हाय व्होल्टेज आहे. अर्जू 11 बनाम सांब 11 दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने. याही वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅट गवतो सोलापूरला आणि बॉल जातो कोल्हापूरला अशी अवस्था आता मात्र फलंदाजाची सातत्याने पाहायला गावते. निराश व्यक्त करतोय, सातत्याने निराश पाहायला गावतोय. यश पवारचा पगडा आज मात्र नक्कीच भारी पाहायला गावतोय. याही वेळेला जखडून ठेवलंय फलंदाजांना. आजच्या दिवसातील मेडन ओव्हर यश पवारच्या नावावरती लगावली जाईल आणि नक्कीच पूर्ण टुर्नामेंट मधील मेडन ओव्हर काल झाली. दिवाळी या टुर्नामेंट मधील दुसरी मेडन ओव्हर आपण पाहतो यश पवारच्या नावावरती. यानंतरचा सामना शिवगर्जना बनाम समर्थ कृपा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण या इनिंग नंतर लगेचच टॉस साठी यायचं आहे. हा आपला पहिला पुकार असेल. त्यानंतर सेकंड नंतर डायरेक्टली लास्ट पुकार आपल्याला दिला जाईल. त्यानंतर डायरेक्टली पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय साहिल आलाय. साहिलच्या खाद्यावरती जबाबदारी दिली जाते. सेकंड वरती जिगरबाज हरबाज. साहिल पुन्हा एकदा तयार. यावेळेला उत्तुंग फटक्या. बॅटची कडा लागली. चेंडू बॅकहॅटच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. इथे नक्कीच भेटेल एक सिंगल. एका धावाने समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. 3 धावा आपण पाहतोय. लॉस ऑफ 0 विकेट बिनबाद 3. दुसरे षटक चालू असताना यावेळेला पुन्हा एकदा हाल करताना झटवायचा प्रयत्न. इथे नक्कीच पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागतंय. यावेळेला व्हाईट बॉल. पंचांकडून व्हाईट करार केला जाईल. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये ते स्कोर कार्ड मध्ये वर पडेल. परंतु पंचांकडून आता निर्णय येतोय दिस इज विकेट. नवीन बॅटर नयन आला. नयन आल्या धमाका करतोय.
आल्याला स्ट्रोक केलाय, पाठवून दिलंय, स्टँड अँड डिलिव्हर, बघता बाजी मागता वडे आणि षटकार मारतोय अगदी कडे कडे. लाजवाब स्ट्रोक होता, सफल झाला, घुटना टेकवला, तमाशा दाखवला आणि त्यानंतरचा लगावलेला फटका, जबरदस्त स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर नयनच्या बॅट मधून. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 10. पाहूया षटक क्रमांक 3 घेऊन कोण येत आहे. गोलंदाजी मार्कून सज्ज होतोय संकल्प कदम. पहिला चेंडू पंचांकडून वाईट करार केला जातो. नियम क्रमांक 22 चा वापर इथे केला जाईल. अतिरिक्त धावांनी थोडीशी खराब सुरुवात पाहायला गवली ती संकल्प याची. पुढचा चेंडू याही वेळेला खूपच बाहेर टाकलाय चेंडू. पंचांनी नो करार केलाय. सुरुवात थोडीशी खराब आहे परंतु कमबॅक करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. ते मात्र गोलंदाजाला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पाहूया पुढचा चेंडू. याही वेळेला खूपच बाहेर टाकतोय चेंडू. एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू पंचांनी वाईट करार केलाय. सातत्याने धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला गावतोय. धावसंख्या 13 आकड्यावरती जाऊन पोहोचते. अरबाज साठी कॅश प्राइज इथे ऑन आहे. अरबाजने जर षटकार लगावला तर अफरोज वाडकर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज ऑन इथे पाहायला गावतोय. गोलंदाजी मार्कवरून प्रसन्न शिंदे येतोय. हिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू पाहायला गावतोय. इथे नक्कीच एक धाव जोडली जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. यष्टी रक्षक थोडासा निराश पाहायला गावतोय. चेंडू हातातून दिसटलाय आणि जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान पुढचा चेंडू याही वेळेला डॉट बॉल. अरबाज आज मात्र थोडासा कमी पडताना पाहायला गावतोय. सामना संत गतीने चाललाय. तिसरे षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14, 1 4 14, लॉस ऑफ 1 विकेट. दरम्यान पुढचा चेंडू याही वेळेला ड्रॅग केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, रोखला जातोय. धावसंख्या 15 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. अजून या षटकामधले तब्बल 3 चेंडूचा खेळ शेष बाकी. 3 चेंडूचा कशा प्रकारे मारा केला जातो पाहूया. याही वेळेला वेगवान गतीचा चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सातत्याने ते डॉट बॉल फेकले जात आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती नयनला आपण पाहतोय. नयन थोडासा निराश असेल. आलेला एक षटकार लगावला होता परंतु त्यानंतर आता मात्र संत गतीने खेळताना पाहायला गावतोय. परंतु तसं करून चालणार नाहीये. अंतिम षटकामधले फक्त आता 2 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. याही वेळेला सुरेख गोलंदाजी. टप्पा खेळल्यानंतर थोडासा स्विंग झाला. नक्कीच काय इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. गोलंदाज ताबडतोब गोलंदाजी करताना पाहायला गावतोय. पुढचा चेंडू, अंतिम चेंडू. याही वेळेला सुरेख गोलंदाजी. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. पहिल्या इनिंगची पारी इथे समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती आरजो 11 संघाची 15 आणि 16 धावांचं लक्ष इथे ठेवलं जातंय. 16 धावांचं लक्ष कशा प्रकारे ते पार पाडलं जाईल पाहणं गरजेचं असणार आहे. आपण पाहतोय दोन्ही बलाढ्य संघांमध्ये असलेली एक मोठी मॅच. आरजो 11 बनाम साम 11. 15 धावांचं लक्ष
15 धावा इथे नक्कीच खर्च केले गेले ते 16 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. यानंतरचा होणारा सामना समर्थ कृपा बनाम शिवगर्जना दोन्ही संघांच्या कर्णधारांना हा सेकंड पुकार आहे. आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. शिवगर्जना बनाम समर्थ कृपा दोन्ही संघांच्या कर्णधारांना हा अंतिम पुकार. आता जर 5 मिनिटांमध्ये दोन्ही कर्णधार आले नाही तर आपल्याला ओव्हर पॅनल्टी दिली जाईल, याची संघाने नोंद घ्या. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार्कून गोलंदाज सज्ज होतोय. पप्या शिंदे, सलामी वीर मैदानावरती स्थिर. एका बाजूला आशिष बेंद्रे नॉन स्ट्राईक वरून साहिल शिंदेला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कून पप्या शिंदे तैनात आपण पाहतोय. वैदिक पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन सज्ज झालाय पप्या. पंचांचा राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय पंचांच्या डाव्या बाजूनं. या वेळेला आज सूर एक फटका आहे. आशिष बेंद्रेच्या बॅट मधून खडखडीत षटकार येताना पाहायला गावतोय. धमाकेदार प्रहार तिथे पाहायला गावलाय. शिवगर्जना संघाचा कर्णधार आपण जर उपस्थित नाही झालात तर आपल्याला पॅनल्टी दिली जाईल. समर्थ कृपा संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. दरम्यान पुढचा चेंडू याही वेळेला उतरून उंच फटका उचललाय. पावे किती धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक झेल सुटतोय. पुढचा चेंडू ज्याही वेळेला हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न. नक्कीच अंतिम चेंडू आहे. अंतिम चेंडूवरती मोठा प्रहार करायचा प्रयत्न. याही वेळेला बॅट शिकायला लागले. चेंडू ट्रॅव्हल होते मैदानावरती. ओव्हर थ्रोचा मारा. इथे काय कळलंय? चूक घडली. चूक घडली. इथे चूक करून चालणार नाहीये. चुकीच्या जागेवरती चुकीचा थ्रो. नको तिथे जाऊया आणि वाईन साठून खाऊया अशी अवस्था आता मात्र या गोलंदाजाची होताना पाहायला गावते. एका धावा खर्च करायची ज्या जागेवरती 2-2, 3-3 धावा खर्च केले जात आहेत. नक्कीच ही चूक करून चालणार नाहीये. क्रिकेटचा गेम ऑफ अनसर्टेनिटी. इथे कधी काही घडू शकतं आणि ते घडायला वेळ नाही लागत. यावेळेला सुरेख चेंडू आहे. बॅटची कडा लागलेली पाहायला गावत नाही. लेग बॅटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मला वाटतं पेटून जाईल. षटक क्रमांक मला वाटतं 1 सेकंड समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या स्कोर कार्ड वरती 10, 110.
सॉरी 11 धावा. 1-1. गोलंदाजी मार्कून सज्ज होतोय रोहन शिंदे. पहिला चेंडू स्ट्राईक हँडवरती लेफ्ट हँड बॅटर साहिल तैनात होता. हलक्या रीतीने ड्रॅग केलाय, पाठवून दिले. पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला गावतोय. चुकीच्या जागेवरती चुकीचे थ्रो सातत्याने केले जात आहेत. हे थोडेसे महागडे ठरू शकतात, पण जिंकण्यासाठी फक्त 3 धाव्यांची गरज आहे. याची वेळेला सुरेख फटका आहे आणि चेंडू सहज चाललाय. हा विनिंग शॉट आपल्याला पाहायला गावतोय. विजेता संघ ठरतोय तो मात्र सांब 11 संघ. विजेता संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला यानंतरचा सामना लगेचच सुरुवात करायची आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की लवकरात लवकरच आपण आपलं क्षेत्ररक्षण तसेच सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे. आता होणारा सामना शिवगर्जना बनाम समर्थ कृपा. नाणेफेकीचा कौल इथे या दोन्ही संघांमध्ये उडवला जातोय, तो झुकला जातोय. समर्थ कृपा याच्या माध्यमातून प्रथम गोलंदाजी स्वीकारत आमंत्रित केलंय ते मात्र शिवगर्जना संघ